नमस्कार. माझे नाव श्रवण संतोष गालवे. मी अमरकोर विद्यालय भांडूप या शाळेतील इयत्ता 9वी चा विद्यार्थी. तर आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील निर्णय या पाठाचा आशय आपण पाहणार आहोत. तर चला आशय आपण पाहूया. विजय तेंडुलकर हे मराठीतील एक अत्यंत प्रभावी आणि प्रगल्भ नाटककार, लेखक व पटकथा लेखक होते. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1928 रोजी मुंबईत झाला. त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक वास्तव, मानवी भावभावना, अन्याय, हिंसा यावर भाष्य केले. शांतता, कोट चालू आहे, सकाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल, मित्रांची गोष्ट ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. त्यांच्या नाटकातून तत्कालीन समाजातील खोटेपणा, लैंगिक शोषण, स्त्रियांचे प्रश्न आणि व्यक्तीच्या अंतर्मनातील संघर्ष प्रभावीपणे उभे राहतात. तेंडुलकर यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसही पटकथा लिहिल्या. आक्रोश, अर्धसत्य, निशांत आणि मंथन यांसारखे चित्रपट त्यांच्या लेखणीतून साकारले गेले. त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गौरव प्राप्त झाला असून त्यांना पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार असे अनेक सन्मान लाभले. त्यांच्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीला नवी दिशा मिळाली. विजय तेंडुलकर यांचे 19 मे 2008 रोजी पुण्यात निधन झाले, पण त्यांच्या साहित्याचे महत्त्व आजही तितकेच अधोरेखित आहे. तंत्रज्ञानातील युग. आजचा काळ म्हणजे तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवन अधिक सोयीस्कर, जलद आणि परिणामकारक झाले आहे. माहिती तंत्रज्ञान, संगणक, इंटरनेट, मोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक्स, सौर ऊर्जा, अंतराळ संशोधन यांसारखे अनेक क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, शेती, उद्योग, बँकिंग अशा सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत. आज कोणतीही माहिती काही क्षणात मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून मिळू शकते. ऑनलाईन शिक्षण, डिजिटलकडे झुकणारे व्यवहार आणि घरबसल्या काम करणारी वर्क फ्रॉम होम सुविधा यामुळे तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. निर्णय ही एक विचारप्रवर्तक एकांकिका आहे. लेखकाने मानवी जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा भाग असलेल्या निर्णय घेणे या विषयावर प्रकाश टाकला आहे. निर्णय घेणे सोपे नसते, ते जबाबदारीने घ्यावे लागते. काही वेळा भावना आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष होतो. वैद्यकीय क्षेत्रात निर्णय हे फक्त वैद्यकीय नसून नैतिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचे असते. निर्णय घेताना फक्त स्वतःचा विचार न करता इतरांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. आयुष्यात काही निर्णय हे सोपे नसतात, पण ते घ्यावेच लागतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबो हे मानवाच्या दैनंदिन जीवनात एक महत्त्वाचे साधन बनले आहे. रोबो केवळ कारखान्यांमध्ये नाही, तर वैद्यकीय शिक्षण, घरगुती कामे, शेती, संरक्षण आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. रोबो जीवनात असल्याचे सर्वात मोठे फायदे म्हणजे कामांची गती, अचूकता आणि श्रमांची बचत होते. जे काम मनुष्याला तासाभरात करता येते, तेच काम रोबो काही मिनिटात पूर्ण करू शकतो, आणि तेही चुकल्याविना. वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया करताना रोबोटची मदत घेतली जाते. घरगुती कामांमध्ये स्वयंचलित यंत्रणा, रोबोट्स, व्हॅक्यूम क्लीनर, रोबो शेफ यामुळे घरातील कामे सोपी झाली आहेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरीही माणसाच्या बुद्धिभावना आणि नैतिकतेची जागा रोबो कधीच घेऊ शकत नाही. रोबो हे संगणकावर आधारित यंत्रणा असून त्यांना ठराविक सूचना दिल्यावरच ते काम करतात. त्यांच्याकडे स्वतःची भावना, समज, सहानुभूती किंवा नैतिक निर्णय क्षमता नसते. माणूस दुसऱ्याच्या भावना समजू शकतो, हे रोबोसाठी अशक्य आहे. उदाहरणार्थ, आईचं ममता भरलेलं प्रेम
शिक्षकांचं समजून घेऊन केलेलं शिक्षण, डॉक्टरांचं माणुसकीने केलेले उपचार हे सगळं रोबो कधीच करू शकत नाही. रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक आहेत. हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे 4 रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एका दिवशी त्यांच्यात बिघड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळत नाही. ती बेशुद्ध पडलेली बाई आहे हे मनोजला कळले आणि म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार. माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ. हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटर संबंधातल्या समस्या दूर करता आल्या यात शंका नाही, पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही घटनेने माणसाच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनाला शक्य आहे. मानवी प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला. याचे कारण माणसाकडे असलेले माणुसकी होय. तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे. आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असतो. त्याला सज्जन, दुर्जन, पापी, पुण्यवान हे काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते. म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. सकारात्मक परिणाम: काम सुलभ होते. धोकादायक, कठीण किंवा पुनरावृत्तीच्या कामासाठी यंत्रमानव उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, औद्योगिक क्षेत्र, आरोग्य सेवा, आपत्कालीन बचाव कार्य. मानवी त्रुटी कमी होतात. अचूकता वाढते. उत्पादकता वाढते. कमी वेळ जास्त काम होते. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. नकारात्मक परिणाम: मानवी स्पर्श कमी होतो. एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करताना नर्स किंवा परिचारिकेचा स्पर्श मोलाचा असतो, जो यंत्र देऊ शकत नाही. नोकरीवर परिणाम: अनेक ठिकाणी यंत्र मानवामुळे रोजगार संधी कमी होत आहेत. भावनिक तुटकपणा: सतत यंत्रांवर अवलंबून राहिल्याने माणसांमध्ये परस्पर संवाद कमी होतो. एकाकीपणा वाढतो. थोडक्यात काय तर यंत्रमानव हे मानवी जीवनाचे पूरक असावेत, पर्याय नाही. यंत्रे आणि माणूस यात समतोल राखल्यास विकास साधता येईल आणि माणुसकीची खरी किंमत देखील टिकून राहील. धन्यवाद.